नमस्कार, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. माझं नाव अमित पवार. तर आज मी तुमच्यासाठी एक सुंदर असा बिझनेस प्लॅन घेऊन आलेलो आहे. तर बिझनेस प्लॅन सुरू करण्यापूर्वी एक दोन महत्वाच्या सूचना करतो मी तुम्हाला, की प्रत्येकाने आपापले व्हिडिओ ऑफ ठेवा. ऑडिओ किंवा माईकचा ऑप्शन माझ्याकडे आहे, मी म्यूट करू शकतो, पण प्रत्येकाने आपापले व्हिडिओ ऑफ ठेवा, जेणेकरून माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर ऐकू येईल. तर आपण बिझनेस प्लॅनला लगेचच सुरू करूत मित्रांनो. सुरू करण्याच्या आधी मी माझा बिझनेस प्लॅन हा पीपीटी वरती शेअर करणार आहे. त्यासाठी मला मोबाईलची स्क्रीन शेअर करावी लागेल. तर मोबाईलची स्क्रीन मी शेअर केल्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल लँडस्केप मोडमध्ये धरा, पोर्ट्रेट मोड मधून लँडस्केप मोडमध्ये धरा, जेणेकरून तुम्हाला पीपीटी मी जी काय शेअर करणार आहे मोबाईलची स्क्रीन, जी पीपीटी तुम्हाला फुल स्क्रीन मध्ये बघता येईल. तर आपण लगेचच सुरू करूत मित्रांनो. मी माझी स्क्रीन शेअर करतो आणि आपण बिझनेस प्लॅनला सुरू करू. आपल्या कंपनीचं नाव आहे ऑस्मॉस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड. आपल्या कंपनीचं मोटो आहे लेट्स वर्क टुगेदर, लेट्स ग्रो टुगेदर. आपल्या कंपनीच्या वेबसाईटचं नाव आहे www.osmostech.com. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही कंपनी भारतीय आहे, इंडियन आहे. या कंपनीचं ऑफिस पुण्यामध्ये सातारा रोड जवळ आहे आणि या कंपनीच्या ओनरचं नाव आहे मिस्टर वैभव पाटील. आता बिझनेस प्लॅन सुरू करण्यापूर्वी आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या जाणून घेणं अपेक्षित आहे. पहिली गोष्ट म्हणजे हे आपण सगळं का करतोय, आणि दुसरी गोष्ट की आपण हे काय करणार आहोत. तर नेमकं आपल्याला का करायचंय हे पहिल्या एक 5 ते 10 मिनिटात मी तुम्हाला एक इंट्रोडक्शन एक्झाम्पल द्वारे दाखवेन, आणि त्याच्यानंतर नेमकं काय करायचंय, आपला बिझनेस प्लॅन काय आहे, कसा वर्कआउट होतो, हे मी तुम्हाला पुढे 10 मिनिटांनंतर बिझनेस प्लॅन मध्ये कंटिन्यू करेन. तर लगेचच आपण सुरू करूत मित्रांनो. आज जर तुम्ही का पाहिलं, नंबर ऑफ इंटरनेट युजर्स इन इंडिया फ्रॉम 2015 to 2020 विथ अ फॉरकास्ट अंटिल 2025. म्हणजे काय, भारतामध्ये नंबर ऑफ इंटरनेट युजर्सची संख्या कशी वाढत गेली, तर हे त्यांनी सांगितलंय. 2015 मध्ये 302 मिलियन होती, ती 2020 आजच्या साली ही 696 मिलियन पर्यंत गेली, आणि असं अनुमान आहे की 2025 पर्यंत ती संख्या साधारण 974 मिलियन पर्यंत जाणार आहे. ती एवढी मोठी संख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे. त्याच्या मागचं एकमेव कारण मी म्हणेन ते म्हणजे स्मार्टफोन. हा, आता स्मार्टफोन मध्ये अँड्रॉइड असतील, ऍपल असतील, विंडोज असतील, ब्लॅकबेरी असतील, अजून कुठल्या ऑपरेटिंग सिस्टीम असतील, पण या स्मार्टफोनने अक्षरशः मार्केटमध्ये धुमाकूळ घातलाय येत्या 10 वर्षांमध्ये. आणि जवळपास 90% लॅपटॉपला आणि तुमच्या डेस्कटॉपला रिप्लेस केलं या स्मार्टफोनने. काही गोष्टी सोडल्यात, काही एक्स्ट्रा स्पेशल पर्पज सॉफ्टवेअर सोडलेत, तर बाकी सगळं रेग्युलर रुटीन मधलं सगळ्या गोष्टी आपण आपल्या स्मार्टफोनद्वारे करू शकतो. तर या स्मार्टफोनचे 3 महत्वाचे प्लॅटफॉर्म आहेत. मी म्हणेन 3 महत्वाचे रिझन, 3 महत्वाचे प्लॅटफॉर्म. तर ते 3 महत्वाचे प्लॅटफॉर्म कोणते मित्रांनो? पहिलं आहे सोशल मीडिया, दुसरा आहे ई कॉमर्स, तिसरा आहे गेमिंग. सोशल मीडिया म्हणजे काय, तुमचं फेसबुक आलं, इंस्टाग्राम, युट्यूब, त्याच्यानंतर स्काईप, फ्लिकर, पिंटरेस्ट, व्हॉट्सअप, टेलिग्राम. सर्वात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत तुम्हाला माहित असलेलं ते एक ऍप्लिकेशन होतं टिकटॉक, जे की भारताने बंद केलं. त्याच्यावरती बंदी का आणली, त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, कारण काय आहे, हे सगळं आपण जाणून घेऊयात, कारण याच प्लॅटफॉर्मवरती आपल्याला काम करायचंय. दुसरा महत्वाचा प्लॅटफॉर्म आहे ई कॉमर्स. आज अमेझॉन ही जगातली 1 नंबरची ई कॉमर्स कंपनी तुम्हाला माहिती आहे, ऑनलाईन शॉपिंगची ही कंपनी. त्याच्यानंतर फ्लिपकार्ट असतील, होम शॉप 18, ईबे, स्नॅपडील, जबॉंग, मिंत्रा, या बऱ्याचशा वेबसाईट आहेत अशा ऑनलाईन शॉपिंगच्या, ज्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता. जे काय तुम्ही प्रोडक्ट ऑनलाईन मागवता ते ऍज इट इज तुमच्या घरामध्ये पोहोचवतो. तिसरा महत्वाचा प्लॅटफॉर्म आहे गेमिंगचा. गेमिंगच्या प्लॅटफॉर्म मध्ये आज यंगस्टर्स मध्ये पबजी सगळ्यांना माहितीये.
मग बाकीचे बरेचसे गेम आहेत, क्लॅश ऑफ क्लॅन्स, क्लॅश ऑफ टायटन्स, नीड फॉर स्पीड, कार रेसिंग, बाईक रेसिंग, परत असे कॅन्डी क्रश म्हणा, पेट रेस्क्यू, असे बरेचसे गेम आहेत, क्रिकेट, फुटबॉल. तर अशा पद्धतीने हे 3 प्लॅटफॉर्म महत्वाचे आहेत. तर आपल्या कंपनीचे याच 3 प्लॅटफॉर्मवरती अवलंबून काही 3 ऍप्लिकेशन्स आहेत. 3 म्हणण्यापेक्षा मी अजून म्हणेन, आता ऍप्लिकेशन मध्ये वाढ होत आहे हळूहळू. तर ते कोणते, तर ऑस्मॉस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचं सोशल मीडिया बेस्ड ऍप्लिकेशन आहे पिकफ्लिक नावाचं. हे ऍप्लिकेशन म्हणजेच काय, तर कॉम्बिनेशन ऑफ टिकटॉक आणि फेसबुक. म्हणजे टिकटॉक मध्ये जसं आपण व्हिडिओ बघतो, बरेचशी लोक आपली व्हिडिओ मार्फत कलाकुसर सादर करतात, मग त्याला लाईक, फॉलोअर, कमेंट्स वगैरे वगैरे अशा पद्धतीचा एक इंटरफेस आहे. आणि दुसरा म्हणजे फेसबुकला जसं आपण इमेजेस बघतो, लाईक्स करतो, कमेंट्स करतो, नोटिफिकेशन लिहितो, तर अशा पद्धतीचा एक दुसरा इंटरफेस आहे. तर या 2 कॉम्बिनेशन असलेलं एक पिकफ्लिक नावाचं सोशल मीडिया बेस्ड ऍप्लिकेशन कंपनीचं आहे. त्याचं आपल्याला प्रमोशन करायचं आहे. मी काय करायचं, कसं करायचं, मी तुम्हाला हळूहळू एक एक सांगेन. दुसरं, ओएस मार्केट हे ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरचं ऍप्लिकेशन कंपनीने आता बंद केलंय. मी हे जुनी पीपीटी आहे म्हणून मी मुद्दाम सांगतोय की हे जे आहे हे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म डायरेक्टली कंपनी आपल्याला आता www.osmostech.com मध्ये देते. ही पीपीटी उद्या चेंज करेन, उद्या याच्यामध्ये एडिट करेन. आता ऍज ऑफ नाव असं समजून चाला की कंपनीची जी वेबसाईट आहे, शॉपिंग वेबसाईट, मगाशी म्हटल्याप्रमाणे www.osmostech.com, या वेबसाईटवरती तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता. हे आहे ई कॉमर्स. तिसरं, गेमिंग प्लॅटफॉर्मवरचा लुडो चॅम्प 2020 हा कंपनीचा एक गेम आहे. तर आतापर्यंत मित्रांनो तुम्ही लुडो किंग ऐकलं असेल, लुडो मास्टर ऐकलं असेल. तर लुडो किंग, लुडो मास्टर आणि आपल्या मोबाईल किंवा लुडो चॅम्प 2020 मध्ये फरक असा आहे की त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन खेळत होता, 2 जण, 4 जण, 6 जण असं तुम्ही ऑनलाईन खेळत होता. आपल्या या लुडो चॅम्प मध्ये तुम्ही ऑनलाईन खेळता याच्या व्यतिरिक्त तुम्ही याच्यामध्ये सट्टा लावू शकता, याच्यामध्ये तुम्ही पैसे लावू शकता. म्हणजेच काय, तुम्ही जे ड्रीम 11, त्याच्यानंतर आता आयपीएल मध्ये चालू आहे माय 11 टीम, 3 पत्ती, रमी सर्कल, ह्याच्यामध्ये कसे तुम्ही पैसे लावता, सट्टा आपण म्हणू, गॅम्बलिंग, सट्टा लावता, तशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये सट्टा लावून खेळू शकता. आज या कंपनीच्या गेमचे 15 लाख युजर्स आहेत आणि 15 लाख युजर्स मार्फत बऱ्यापैकी कंपनीला याचा रेव्हेन्यू जनरेट होतोय. बरं, हे झालं 3 महत्वाचं. तर आपल्याला हे गेम खेळलाच पाहिजे का, शॉपिंग केलीच पाहिजे का, असं नाहीये. आपल्या कंपनीचा फोकस या ऍप्लिकेशनवरती आहे, पिकफ्लिक ऍप्लिकेशनवरती, जे की ह्याचं आपल्याला प्रमोशन करायचं आहे, त्याचा आपल्याला युजर बेस वाढवायचं आहे. हे तिन्ही ऍप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरला उपलब्ध आहेत. ओएस मार्केट आता बंद आहे, त्यासाठी तुम्हाला डायरेक्टली वेबसाईटवरून शॉपिंग करू शकता. बाकी पिकफ्लिक ऍप्लिकेशन, लुडो चॅम्प 2020 हा गेम तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. पुढे, व्हाय टू प्रमोट अँड इन्क्रीज युजर्स, म्हणजे नेमकं आपण नंबर ऑफ युजर्स इन्क्रीज करणार आहोत, म्हणजे नेमकं काय करणार आहोत, त्याने होणार काय आहे, तर हे मी तुम्हाला सांगतो. त्यासाठी एक एक्झाम्पल घेतो मी अमेझॉन आणि टिकटॉकचं. टिकटॉक आपण पुढे कंटिन्यू करू. तर अमेझॉन आज जगातली 1 नंबरची ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरची कंपनी 1994 साली स्थापित झाली. जवळपास आज या कंपनीला 25 वर्ष झालेली आहेत. आज या कंपनीची रेव्हेन्यू आहे $280 बिलियन. मित्रांनो, मगाशी सांगायचं राहिलं, 1 मिलियन म्हणजे 10 लाख आणि 1 बिलियन म्हणजे 100 कोटी. तर एवढा मोठा हा टर्नओव्हर बघा मित्रांनो, $280 बिलियन, रुपये नाही म्हणते मी, हे डॉलर्स. एवढा मोठा या कंपनीचा टर्नओव्हर आहे. $1 ट्रिलियन हे मार्केट व्हॅल्यू आहे. बरं, टिकटॉकचं एक्झाम्पल घेतलं तर बाईट डॅन्स या चायना कंपनीने हे ऍप्लिकेशन लॉन्च केलं होतं 2017 मध्ये. अक्षरशः 3 वर्षामध्ये $176 मिलियन या कंपनीचा रेव्हेन्यू झाला. $75 बिलियन या कंपनीची मार्केट व्हॅल्यू होती. विचार करा, अक्षरशः 3 वर्षामध्येच ही कंपनी एवढी मोठी झालेली आहे. तर त्याच्या आधी मी तुम्हाला पुन्हा सांगतो, कृपया आपले व्हिडिओ ऑफ करा सगळ्यांनी, कारण की घरे आपण आपल्या कम्फर्टेबल पोझिशन मध्ये असतो. मी करतो इथून व्हिडिओ, पण म्हणून मी प्रत्येकाला विनंती करतो की आपापले व्हिडिओ ऑफ ठेवा. मला इथून जेवढं शक्य आहे तिथून मी करतोच आहे. ठीक आहे.
टिकटॉक हे बायडॅन्स कंपनीने ऍप्लिकेशन लॉन्च केलं होतं, चायनाचं होतं. हे अल्पावधीतच 176 मिलियन, 3 वर्षामध्ये 176 मिलियन डॉलर याचा रिव्हेन्यू झाला. 75 बिलियन डॉलर याची मार्केट व्हॅल्यू होती. आता नेमकं याच्यामुळे टिकटॉकमध्ये काय झालं त्याचं आपण एक्झाम्पल घेऊ. तर हा 2018चा डेटा आहे. 2018चा सिनारिओ जर तुम्ही बघितला टिकटॉकचा, तर 2018 मध्ये एकट्या इंडियामध्ये 119 मिलियन डाउनलोड झाले. युएसए मध्ये 39.6 मिलियन डाउनलोड झाले टिकटॉकचे एकट्या. हा जो ग्रीन कलरचा बार दिसतोय, तो ग्रीन कलरचा बार आहे तो म्हणजे अँड्रॉइड युजर्सचा आहे. ब्लॅक कलरचा बार आहे तो आहे ऍपल युजर्सचा. युएसए मध्ये हे ऑलमोस्ट प्रमाण ब्लॅक आणि ग्रीन 50-50% आहे, कारण ऍपल युजर्स युएसए मध्ये जास्त आहेत. तर हे झालं मित्रांनो 2018चा डेटा. हा 2018. 2019 मध्ये हाच आकडा 190 मिलियन पर्यंत गेला फक्त भारतामध्ये, 41 मिलियन पर्यंत गेला युएसए मध्ये. तर ह्याने नेमकं काय झालं ते आपण पाहू एका ग्राफच्या माध्यमातून. तर हा जो टिकटॉकचा रिव्हेन्यू जनरेशनचा ग्राफ आहे, हे जे पाहताय तुम्ही, हे दर्शवतात नंबर ऑफ डाउनलोड्स. नंबर ऑफ डाउनलोड्स कधी, तर जानेवारी 2018, एप्रिल 2018, जुलै 2018, साधारण एप्रिल 2019 पर्यंत बऱ्यापैकी टिकटॉकमध्ये एवढे डाउनलोड झाले. 2018 मध्ये टिकटॉकमध्ये खूप मोठी क्रांती घडली आणि या पॉइंटला येईपर्यंत बऱ्यापैकी 90% लोकांच्या मोबाईलमध्ये हे टिकटॉक ऍप्लिकेशन दिसू लागलं, खेळू लागलं, लोक त्याच्यावर टाइमपास करू लागलेत. काही लोकांना भरपूर कमेंट्स, लाईक्स, फॉलोअर्स मिळाले, त्यातनं लोकांनी पैसे सुद्धा कमवले, टिकटॉक स्टार झाले. तर अशा पद्धतीने हे ऍप्लिकेशन जात असताना हा ग्रॉस रिव्हेन्यूची एक लाईन पहा तुम्ही, ब्लॅक कलरची जी ग्रॉस रिव्हेन्यूची लाईन आहे. ओके, तर ही लाईन इथून साधारण या पॉइंट पर्यंत, ओके, इथून या पॉइंट पर्यंत एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे आणि या पॉइंट पासून ही खूप जास्त अशी वाढत गेली. या पॉइंट पासून खूप जास्त वाढत गेली म्हणजे काय, यातून जो काही रेव्हेन्यू जनरेट होत होता, जो काही पैसा तयार होत होता या ऍप्लिकेशन मधून, तो सगळाच्या सगळा पैसा हा भारताच्या बाहेर म्हणजे चायनामध्ये चालला होता. आणि म्हणून हे एकमेव कारण आहे की भारताने ते ऍप्लिकेशन बंद केलं, त्या भारताने ऍप्लिकेशनवरती बंदी आणली, बॅन आणला. आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला आपलं हे पिकफ्लिक नावाचं ऍप्लिकेशन हे या पॉइंट पर्यंत आणून सोडायचं आहे. या पॉइंट पर्यंत आणून सोडायचं म्हणजे काय, तर त्याचा नंबर ऑफ युजर बेस वाढवायचा आहे. आलं लक्षात. तर हे तर झालं मित्रांनो फक्त चायनाचं. हे ऍप्लिकेशन चायनाचं होतं, बॉयकॉट चायनाच्या अंडर आपण हे चायनाला जाणारा जो काही पैसा होता तो रोखला. पण भारतामध्ये असे कितीतरी ऍप्लिकेशन आज टॉप पोझिशनला आहेत जिथून जो काही रेव्हेन्यू जनरेट होतोय तो सगळ्याचा सगळा रेव्हेन्यू, तो सगळ्याचा सगळा पैसा हा भारताच्या बाहेर चाललेला आहे. तर त्याचं आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेऊ आणि आपण आपल्या प्लॅनला सुरू करू. जानेवारी 2020चा हा डेटा आहे. द वर्ल्ड मोस्ट यूज सोशल प्लॅटफॉर्म. आज 1 नंबरला आहे फेसबुक, मग युट्यूब, मग व्हॉट्सअप, एफबी मेसेंजर, वीचॅट, इंस्टाग्राम आणि मग टिकटॉक. विचार करा मित्रांनो, तुम्ही आज फेसबुकला ₹1 भरलाय का, युट्यूबला, व्हॉट्सअपला, मेसेंजरला, इंस्टाग्रामला ₹1, टिकटॉकला ₹1 पण भरलाय का आतापर्यंत? नाही. तरी सुद्धा हे ऍप्लिकेशन एवढा मोठा रेव्हेन्यू जनरेट करत आहेत. हे फक्त सोशल मीडिया ऍप्लिकेशन आहेत मित्रांनो, बाकी गेमिंगचा संबंध नाही याच्यामध्ये, तुमच्या ई कॉमर्सचा काही संबंध नाही. हे फक्त सोशल मीडिया आहेत, म्हणजे काय, कम्युनिकेशन माध्यम आहेत. तर एवढा हे ऍप्लिकेशन पैसे कसं कमवत आहेत. थोडंसं एक्झाम्पल घेतो मी युट्यूबचा. आज 10 ते 15 हजार सबस्क्रायबर्स असलेला कुठलाही युट्यूबचा व्हिडिओ तुम्ही ओपन केलात तर तुम्हाला पहिल्यांदा एक 5 सेकंदाची ऍड पाहावी लागते किंवा ती 5 सेकंदामध्ये तुम्ही ती ऍड स्किप करू शकता. बरं, काही ऍडव्हर्टाईज अशा असतात, ओके, काही ऍडव्हर्टाईज अशा असतात की तुम्ही त्या स्किप करू शकत नाहीत. कंपल्सरी 10, 15, 20 सेकंद जो काही ऍडव्हर्टाईजचा कालावधी असेल तेवढा तुम्हाला तो पाहावा लागतो आणि मग तुम्हाला हवा असलेला व्हिडिओ सुरू होतो. हे काय आहे एक्झॅक्टली, तर आज ऍडव्हर्टाईज करणाऱ्या कंपनीला माहिती आहे की भारतामध्ये जवळपास 78 करोड युट्यूबचे युजर्स आहेत आणि माझं हे छोटंसं प्रोडक्ट, माझं हे छोटंसं एक ऍड 5-10 सेकंद का होईना मी युट्यूबला दिली, युट्यूबवरती दिली, तर ते एका दिवसामध्ये लाखो लोकांपर्यंत पोहोचणार आहे, एका महिन्यामध्ये करोडो लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि त्याच्या बदलात ती ऍडव्हर्टाईज करणारी कंपनी युट्यूबला महिन्याला करोडो रुपये पे करते. का, तर हे माझं ऍडव्हर्टाईज, हे माझं प्रोडक्ट अक्षरशः
कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक माध्यम आहे युट्यूब. का तर त्याचा युजर बेस एवढा मोठा आहे म्हणून. तरी सुद्धा त्याच्याही पुढे जाऊन मी सांगतो, युट्यूब हे भारतीय ऍप्लिकेशन आहे का? नाहीये. सकाळी उठल्यानंतर आपण काय करतो? आज भारतामध्ये कितीतरी भारतीय ऍप्लिकेशन आहेत, आपण ते उघडतो का? नाही उघडतो. आपलं फेसबुक उघडतो, व्हॉट्सअप उघडतो, युट्यूब उघडतो किंवा मग इन्स्टा उघडतो, काहीतरी टाइमपास करतो. पण भारतीय ऍप्लिकेशन का उघडत नाही? का तर आपल्याला त्यातनं मिळत नाही, फारसं काही मिळत नाही. आपल्याला फेसबुक मधनं, युट्यूब मधनं, व्हॉट्सअप मधनं जास्तीत जास्त एंटरटेनमेंट मिळतं, जास्तीत जास्त आपला टाइमपास होतो, वेळ जातो, म्हणून आपण ते उघडतो. व्हॉट्सअप आज हे जगातलं एक नंबरचं कम्युनिकेशनचं माध्यम आहे. का आहे? कारण त्याची ऍडव्हर्टाईज आहे, लोकांना माहिती आहे. त्याच्यापेक्षा मी म्हणेन टेलिग्राम हे जर तुम्ही पाहिलं तर टेलिग्राम हे व्हॉट्सअप पेक्षा कितीतरी पट्टीने जबरदस्त ऍप्लिकेशन आहे. पण आपण ते वापरतो का? नाही वापरत. व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला एका ग्रुपचं 256 फक्त लिमिट मिळतं. टेलिग्राम मध्ये 2 लाख मेंबर्स तुम्ही ऍड करू शकता तुमच्या एका ग्रुपमध्ये. कुठल्याही व्हिडिओला लिमिट नाहीये, कुठल्याही ऑडिओला लिमिट नाहीये. तुम्ही अक्षरशः व्हॉट्सअपमध्ये 30-35 MB वर व्हिडिओ पाठवू शकत नाही, त्याची क्वालिटी सुद्धा डाऊन होते. टेलिग्रामला असं कुठलंही बंद नाही. तुम्ही अख्खा 1-2 GB पिक्चर सुद्धा दुसऱ्याला सेंड करू शकता. एवढं जबरदस्त ऍप्लिकेशन असताना आपण नाही वापरत का? तर आपल्याला फारसं माहित नाहीये किंवा त्याची पब्लिसिटी नाहीये किंवा त्याचं मार्केटिंग झालेलं नसावं, काहीतरी कारण असेल एक्स. त्याच्याही पुढचा दुसरा महत्वाचा मुद्दा की हे जे ऍप्लिकेशन आहे टिकटॉकच्या वरचे, हे प्रत्येक ऍप्लिकेशनला आज कमीत कमी 10 वर्ष झालेली आहेत मार्केटमध्ये. कमीत कमी 10 वर्ष झालेली आहेत. 10 वर्षात या ऍप्लिकेशनने आज एवढ्या मोठ्या टॉप पोझिशनला हे येऊन बसलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं, आपण लगेच बिझनेस प्लॅनला सुरू करू. तर बिझनेस प्लॅनची स्ट्रॅटेजी अशी आहे की आज गुगल पे जर तुम्ही पाहिलं तर गेट 81 रुपीज आफ्टर इच फ्रेंड फर्स्ट पेमेंट. म्हणजे काय? समजा माझ्याकडे गुगल पे आहे, माझ्या मित्राकडे नाहीये, तर मी काय म्हणतो की माझ्या लिंकवरून तू गुगल पे डाउनलोड कर आणि पहिलं ट्रान्झॅक्शन कर. भले ते 1 रुपयाचं का असताना, पण तू पहिलं ट्रान्झॅक्शन कर, मला 81 रुपये मिळतील. आणि तसंच तू पुढे कर, तुला सुद्धा 81 रुपये मिळतील. हे काय आहे मित्रांनो? हे नथिंग बट तुमचं ऍप्लिकेशनचं प्रमोशन आहे, नंबर ऑफ युजर्स वाढवायचा प्रयत्न आहे. याने गुगल पेला काय मिळतंय? गुगल पेला आतापर्यंत तुम्ही 1 रुपया तरी भरलाय का? नाही भरलेला. तरी सुद्धा आज या गुगल पेचा रिव्हेन्यू कितीतरी दिवसाला कितीतरी करोड आहे. का आहे? याचं कारण सांगतो. का तर हे एक सर्व्हिस प्रोव्हायडर ऍप्लिकेशन आहे. त्या सर्व्हिस प्रोव्हायडर कोणाला करतं? आपल्याला करतं. खुशीसाठी, बँकेसाठी. या ऍप्लिकेशन मध्ये अक्षरशः 5-5, 6-6 महिने तुम्हाला बँकेत जायची गरज लागत नाही. बरोबर आहे? एक विचार करा, गेलाय का तुम्ही या ऍप्लिकेशन मध्ये? आज सध्याची कंडिशन अशी आहे की मला एखाद्याला पैसे पाठवायचे असतील, एक 5,000-6,000 रुपये पाठवायचे असतील, तर मी काय म्हणतो, रे तुझा गुगल पेचा नंबर दे, तुझा फोन पेचा नंबर दे. बरोबर आहे? दुसऱ्या मिनिटाला मी 5,000 रुपये माझ्या अकाउंटवरून माझ्या मित्राच्या अकाउंटला ट्रान्सफर. किती सोपं झालं हे. पण त्याच्या मागची पार्श्वभूमी लक्षात घ्या. हे ऍज अ सर्व्हिस प्रोव्हायडर ऍप्लिकेशन आहे, म्हणून जी बँक असते, समजा मी माझ्या मित्राला 5,000 रुपये पाठवले, तर बँक त्या ट्रान्झॅक्शनच्या 0.025% हे गुगलला पे करत असते. 0.025% गुगलला पे करते. म्हणजे आज भारतामध्ये जवळपास 48 करोड युजर्स आहेत गुगल पेचे, आणि ते काही ना काहीतरी ट्रान्झॅक्शन करत असतात. त्याच्या मागची 0.025% बँक त्या गुगलला प्रोव्हाइड करते, पे करते. दिवसाला करोडो रुपयाचा बेनिफिट, करोडो रुपयाचा फायदा हा गुगलला होतोय. पण गुगलला हे भारताचं ऍप्लिकेशन नाहीये मित्रांनो. छोटंसं ऍप्लिकेशन आहे, पण हे एवढं छोटंसं ऍप्लिकेशन, ह्याचं कुठे ऑफिस आहे का काय, कुठे माणसं बसतात, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे का प्लांट आहे, पण हे छोटंसं ऍप्लिकेशन आज प्रत्येक बँकेपेक्षा 10 पटीने जास्त रिव्हेन्यू तयार करतंय, जनरेट करतंय. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रमोशन करायचंय. हे फोनपेची विंडो आहे, रेफर अँड अर्न. सॉरी, 200 रुपये तुम्हाला कॅशबॅक मिळतो रेफर केल्यानंतर. आपण पुढे जाऊन आपल्या प्लॅनला सुरू करू. आपल्या प्लॅन मध्ये तुम्हाला 1180 रुपये भरून वन टाइम ऍक्टिव्हेशन करावं लागतं. आता मी ते 1180च्या ऐवजी इथे 1200 रुपये म्हणेन. याचं कारण असं आहे की तुम्ही ज्या वेळेला ऑनलाईन पे करता त्यावेळेला तुम्हाला हे 1200 रुपये भरावे लागतात. 20 रुपयाचा ट्रान्झॅक्शन चार्ज लागतो. समजून चला, तुम्ही 1200 रुपये हे वन टाइम भरता, एकदाच हे 1200 रुपये भरून तुम्हाला काय करायचंय? पहिली गोष्ट अशी करायची की तुम्ही प्ले स्टोअरला जायचंय, हे पिक फ्लिक नावाचं ऍप्लिकेशन घ्यायचंय,
डाउनलोड करून इन्स्टॉल करून हे दिवसातून कमीत कमी 2 ते 5 मिनिटं वापरायला सुरू करायचं. 2 ते 5 मिनिटं वापरायला सुरू केल्यानंतर कंपनी तुम्हाला काय देणार, तर तुम्हाला दिवसाला 20 रुपये देणार. दिवसाला 20 रुपये देणार म्हणजे महिन्याचे किती झाले मित्रांनो, 600 रुपये. 2 महिन्याचे तुम्हाला मिळतात 1200 रुपये. हे 1200 रुपये तुम्ही भरता 1200 रुपये, 2 महिन्यात तुम्हाला तुमचे 1200 रुपये वसूल होतात. पण हे 20 रुपये मित्रांनो कायमस्वरूपी तुम्हाला देत राहते कंपनी, आणि हे पैसे तुम्ही ऍज इट इज तुमच्या बँकेत ट्रान्सफर करून घेऊ शकता. याला कुठलीही अट नाही की बाबा हे आता 1200 रुपये वॉलेटला आले की तुम्ही यातनं शॉपिंग करा, मग 5000 रुपयाची शॉपिंग करा, मग त्या 5000 मधनं 1200 वजा होतील, असा कुठलाही प्रकार नाहीये. तुम्हाला हे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून घेऊ शकता. आता दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की सर हे जर कंपनी आपण भरलेले पैसे आपल्यालाच परत देत आहे तर भरायचे कशाला, बरोबर आहे. तर कंपनी काय म्हणते की मला तुमचा 1 रुपया नकोय, लक्षात घ्या, मला तुमचा 1 रुपया नकोय, पण मला तुमच्याकडनं खात्री पाहिजे की माझं हे ऍप्लिकेशन तुम्ही रोज वापरलं पाहिजे. म्हणजे काय, तर हे आपण 1200 रुपये घेतलेले आहेत किंवा आपण 1200 रुपये भरलेले आहेत आणि 1200 रुपये भरल्यानंतर ते वसूल व्हावे म्हणून आपण हे रोज ऍप्लिकेशन वापरणार, आणि त्या ऍप्लिकेशन वापरायचे 20-20 रुपये हिशोबाने पर डे आपल्याला हे परत मिळत राहणार. त्यामुळे ऍप्लिकेशनचा वापर होणार आहे, नंबर ऑफ युजर वाढणार आहेत आणि आपल्याला आपले भरलेले पैसे सुद्धा मिळणार आहेत. आता इथे दिसतंय ऑटो रिन्यूज आफ्टर 120 डेज. म्हणजेच काय, तर 2 महिन्यानंतर तुमचे 1200 वसूल झाले की तुम्ही थांबणार का, ऍप्लिकेशन वापरायचं थांबवणार, बरोबर आहे. तर असं होऊ नये म्हणून कंपनी काय करते, कंपनी दर 4 महिन्याला ऑटो रिन्यू करते. म्हणजे तुम्हाला भरायचे का पैसे, नाही, तुम्हाला एकदाच भरायचे. एक लक्षात घ्या, दर दिवसाचे 20 रुपये म्हणजे महिन्याला 600 रुपये. 4 महिन्याचे झाले 120 दिवस म्हणजे 4 महिने, 4 महिन्याचे झाले टोटल 2400 रुपये. त्या 2400 रुपये मधनं 1200 रुपये वजा करते. 1200 रुपये तुम्हाला ऍज इट इज तुमचा प्रॉफिट मिळतोय. दर थोडक्यात एक समजून घ्या, दर 4 महिन्याला तुम्हाला 1200 रुपये हे मिळणारच आहेत. तुम्ही त्या ऍप्लिकेशन वापरा, त्या ऍप्लिकेशनचे तुम्हाला 1200 रुपये दर 4 महिन्याला मिळणारच आहेत. हे झालं मित्रांनो सोशल मीडिया ऍप्लिकेशन. www.osmostech.com ही जी शॉपिंग वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला 1200 रुपयाचे कुपन देते कंपनी. त्यातून तुम्ही हे ऍज इट इज शॉपिंग, ऑनलाईन शॉपिंगद्वारे रिडीम करू शकता. त्याला कुठलंही बंधन नाहीये. हा, ह्याच्याही पुढे मी सांगतो की आपले हे जे osmostech.com हे आहे डायरेक्टली ब्रँड टाईप आहे. जबॉंग, मिंत्रा अशी जी शॉपिंग वेबसाईट आहेत अशा पद्धतीचे आपले शॉपिंग वेबसाईट आहेत. आपण डायरेक्टली ऑस्मॉस कंपनी ही डायरेक्टली ब्रँड सोबत टाईप करते. सगळे ब्रँडेड वस्तू तुम्हाला तिथे मिळतात. तर अशा पद्धतीचे हे 1200 रुपये तुम्ही त्यातनं वसूल करू शकता. बऱ्याच जणांना वाटेल की थोडेसं कॉस्टली आहेत, हे आहेत ते आहे. मी ओपनली सांगतो, ब्रँड टाईप असल्यामुळे तुम्ही नॉर्मल कपडे घेता त्याची किंमत कमी असेल. लिवाईसची एखादी जीन्स घेतली त्याची किंमत तुम्हाला 2000 रुपये लागते. त्यातनं 1200 रुपये करून तुम्हाला ती 800 रुपयाला घेऊ शकता. ह्याच्या पुढे जाऊन मी सांगतो कंपनी काय म्हणते, ठीक आहे हे तुम्ही ऍक्टिव्हेशन केलं, तुम्ही तुमचं हे माझं ऍप्लिकेशन वापरताय, तुम्हाला महिन्याला 600 रुपये मिळत आहेत, तुम्हाला हे 1200 रुपयाचं कुपन मिळालं, तुम्ही शॉपिंग केली, हे झालं तुमच्या पुरतं. आता जर का तुम्ही हे ऍप्लिकेशन, हे माझं ऍप्लिकेशन अजून काही लोकांपर्यंत पोहोचवणार असाल तर त्याच्या बदल्यात तुम्हाला प्रॉफिट शेअरिंग बेसिसवरती एक काहीतरी XYZ अमाऊंट देते. तर ती कशी देते तर ते आपण बघू. ज्या वेळेला हे ऍप्लिकेशन तुम्ही अजून 10 लोकांपर्यंत पोहोचवता त्यावेळेला ती तुमची लेवल 1 असते, ती तुमची लेवल 1 असते. म्हणून 1 रुपया पर रेफरल मागे 10 गुणिले 1, 10 रुपये पर डे, 300 रुपये पर मंथ तुम्हाला मिळतात. आता बऱ्याच जणांनी बरेच प्लॅन बघितले असतील, मार्केटमध्ये कितीतरी असे प्लॅन येऊन गेलेले आहेत. तुम्ही म्हणाल सर आपण 1200 रुपये भरतो आणि पहिल्या लेवलला फक्त 1 रुपया मिळणार. मित्रांनो, आपल्या प्लॅनमध्ये हा मोठा एक ट्विस्ट आहे की बाकीच्या प्लॅनमध्ये काय असतं, सुरुवातीला भले तुम्हाला 500 रुपये मिळतील, वन टाइम मिळतात. आपल्याला भले 1 रुपया मिळतोय पण हा रोज मिळणार आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, 500 रुपयाचे खाली 400, 300, 200, 100 कोणतरी होतात. आपल्या प्लॅनमध्ये एक्झॅक्टली याच्या उलट. आपल्या प्लॅनमध्ये ज्या वेळेला हे 10 जण अजून खाली 10 लोकांपर्यंत पोहोचतात त्यावेळेला ती तुमची लेवल 2 असते, ती तुमची दुसरी लेवल असते. म्हणून 100 गुणिले 2 पर रेफरल, 200 रुपये पर डे, 6000 रुपये पर मंथ तुम्हाला सुरू होतात मित्रांनो. त्याच्या पुढे जाऊन
लेवल 3 ला 1000 गुणिले 3 पर रेफरल, 3000 रुपये पर डे, 90,000 रुपये पर मंथ. हे प्रत्येक जण 100 जणांनी प्रत्येकी 10 केल्यानंतर हे 1000 जण झाले. तर अशा पद्धतीने हा प्लॅन कुठेपर्यंत जातो मित्रांनो, तर हा प्लॅन ऑल द वे 7व्या लेवल पर्यंत जातो. 4थ्या लेवलला 10,000, 5व्या लेवलला 1,00,000, 6व्या लेवलला 10,00,000, 7व्या लेवलला 1 कोटी गुणिले 7 रुपये पर रेफरल, 7 कोटी रुपये पर डे, 210 कोटी रुपये पर मंथ तुम्हाला सुरू होतात. आता इथपर्यंत ज्या वेळेला मी प्लॅन ऐकला होता, म्हणजे ज्यावेळेला मी जॉईन झालो त्यावेळेला इथपर्यंत जेव्हा प्लॅन ऐकला होता त्यावेळेला माझ्या तोंडातनं पहिलं वाक्य निघालं की ही कंपनी बंडल आहे, ही कंपनी फ्रॉड आहे, ही कंपनी 2 दिवसात बंद पडेल, 4 दिवसात बंद पडेल किंवा महिनाभरात बंद पडेल. आणि म्हणून मला पटलं नाही सुरुवातीला. मला ज्यांनी सांगितलं की असा असा प्लॅन आहे तर त्यावेळेला मीच त्याला वेळात काढलं की असं होणं शक्यच नाही, एवढे कंपनी पैसे देते कुठनं, कंपनीकडनं येतात कुठनं. पण एक 3 ते 4 दिवस अभ्यास केला, कॅल्क्युलेशन केलं, बऱ्यापैकी वर्कआउट केलं याच्यावरती. याच्याही व्यतिरिक्त मला ज्यांनी सांगितलं त्याचं नाव अमर पवार, तर त्याला मी विचारलं की तुझं बँक स्टेटमेंट दाखव बाबा. बँक स्टेटमेंट बघितले, त्याला खरंच ऍज पर कॅल्क्युलेशन पैसे येतात आणि म्हणून मी जॉईन केलं आणि अशा पद्धतीने आता हे आपलं सगळं वर्कआउट होत आहे. तर मी ह्याच्यावरती फारसं फोकस करणार नाही, हे खूप मोठे आकडे आहेत, सर्वसामान्य माणसांना हे झेपत नाहीत. 7 कोटी पर डे जर कोणाला सांगितलं, 7 कोटी पर डे मला तर अजिबात झेपत नाहीत, पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांना झेपत नसतील म्हणून मी छोटंसं एक्झाम्पल देणार आहे छोट्या प्लॅनचं. तर त्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुम्हाला जर काही डाऊट असा आला असेल की समजा 4थ्या लेवलला 10,000 जण झाल्यानंतरच 4 रुपये प्रमाणे मिळणार का, सॉरी, किंवा 3ऱ्या लेवलला 1,000 जण झाल्यानंतरच 3 रुपये प्रमाणे मिळणार का, 2ऱ्या लेवलला 100 लोक झाल्यानंतरच 2 रुपये प्रमाणे मिळणार का. तर असं अजिबात नाहीये. तुम्हाला फक्त 10 करणं अपेक्षित आहे. 10 केल्यानंतर ज्या ज्या लेवलला जेवढी लोक, समजा 5व्या लेवलला तुमचे 5 लोकच आहेत तरी सुद्धा 5 गुणिले 5 25 रुपये त्या लेवलचे, 4थ्या लेवलला 10 जण आहेत तर 10 गुणिले 4 40 रुपये त्या लेवलचे. अशा प्रकारे 5 4 3 2 1 त्या लेवल प्रमाणे ते लोक असतील त्याचं बेनिफिट तुम्हाला पर डे मिळतं. हा, आता हे जे काय आकडे आहेत ह्याच्यामध्ये त्या वरच्या 20 रुपयाचा जे तुम्ही ऍप्लिकेशन वापरून मिळवणार आहात त्या 20 रुपयाचा काहीही संबंध नाहीये. ते 20 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहेत. हा फक्त लेवल बेनिफिट आहे. ह्याच्याही पुढे जाऊन मी सांगतो, हा प्लॅन कंपनीने दाखवला असला तरी असं चालतं का मित्रांनो? असं चालत नाही, 100% असं चालत नाही. जर कोणी चालवून दाखवलं तर माझ्याकडनं त्याला 1 कोटी रुपये बक्षीस आहे. असं 100% चालत नाही. असं जर चाललं तर का, तर हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये आणि हे अपेक्षित सुद्धा नाहीये की असं चालणंच पाहिजे. विचार करा, प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी असते. प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी असते म्हणण्यापेक्षा कोण जॉब करतोय, कोण हाऊसवाईफ असतील, कोणाचा स्वतःचा व्यवसाय असतो, काही कॉलेज स्टुडंट असतील, किंवा प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी असते म्हणून आपण. तर अशा पद्धतीने असं चालत नाही आणि तसं चालणं अपेक्षित नाहीये. म्हणून मी एक छोटा प्लॅन घेतलाय, छोटा प्लॅन कन्वर्ट केलेला आहे म्हणू शकतो आपण. एक छोटंसं एक्झाम्पल घेऊ आपण, आपल्याला झेपेल असं, कारण मला तर त्याकडे झेपत नाही. हे 5x2 एक्झाम्पल आहे. 5x2 म्हणजे काय, तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की सर चला मला प्लॅन आवडलाय, मी तर खूप जोमाने करेन. माझ्या खाली मी 5 दिवसामध्ये 5च रेफरल केले. ओके, 5 दिवसामध्ये 5 केल्यानंतर हे आपण समजून चालू की हे आळशी निघाले, त्याने वेळ नाहीये, जॉब करतायत वगैरे वगैरे. तर तिथून पुढे असं कन्सिडर करू की त्या 5 जणांनी प्रत्येकी 5 दिवसामध्ये दोघांपर्यंतच हे ऍप्लिकेशन पोहोचवलं. म्हणजे काय, प्रत्येकी 5 दिवसामध्ये हे दोनच लोकांना आपल्यासोबत हे ऍप्लिकेशन वापरायला सांगितलं आणि तिथे ते थांबले. तिथून पुढे ते गेले नाहीत, तिथेच थांबले. तर अशा पद्धतीने हे 2 लोकांनी परत 5 दिवसांमध्ये 4 लोकांपर्यंत पोहोचले. हे 4 लोक परत पुढच्या प्रत्येकी 5 दिवसांमध्ये 2-2 लोक म्हणजे 8 जणांपर्यंत पोहोचले. अशा पद्धतीने हे वर्कआउट केलं तर 5, 10, 15, 20, 25, 30, 35व्या दिवशी तुम्हाला 3,875 रुपये पर डे सुरू होतात मित्रांनो. तुम्हाला 1,16,250 रुपये पर मंथ सुरू होतात. कितव्या दिवशी? फक्त 35व्या दिवशी. 1 महिना 5 दिवस. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, सर
प्लॅन आवडला, खूप भारी आहे, कंपनी एवढा पैसा देत असेल नसेल मला माहित नाही सध्या, तुमचं म्हणणं असेल म्हणजे असं की देतही असेल, अशा प्रकारे पैसे मिळत असतील, अशा प्रकारे कंपनी ग्रो होत असेल, पण हे सगळं सांगतंय खरं तुमची काय कंडिशन आहे, तुमची काय पोझिशन आहे, तुम्ही कधी जॉईन झालात, तुम्हाला किती पैसे मिळाले. तर म्हणून मी तुम्हाला हे विथ प्रूफ दाखवणार आहे. माझं स्वतःचं प्रोफाईल, मी कधी जॉईन झालो, मला किती पैसे मिळाले, बँकेत ट्रान्सफर केलेले बँकेचं स्टेटमेंट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे पीपीटी संपल्यानंतर. तर ऍज ऑफ नाऊ मी तुम्हाला सांगतो की मी 3 ऑगस्टला जॉईन झालो, मागच्या महिन्यामध्ये 3 ऑगस्टला जॉईन झालो. आज तारीख आहे 27 सप्टेंबर. साधारणतः मला किती एक 3 ऑक्टोबरला ओके 3 ऑक्टोबरला मला 2 महिने होतील, म्हणजे साधारणतः आज 54 दिवस झालेत, मला 53-54 दिवस झालेत. 53-54 दिवसात माझा आजचा पर डेचा इन्कम आहे 20,095 रुपये. 20,095 रुपये मला पर डे मिळतात. 35व्या दिवशी माझा इन्कम होता 4,500 रुपये. 4,500 रुपये ह्या कॅल्क्युलेशन प्रमाणे 3,875 रुपये मिळणारच आहे, पण हे एक सिंपल कॅल्क्युलेशन आहे. माझा स्वतःचा इन्कम होता 4,500 रुपये. तर अशा पद्धतीने हा प्लॅन वर्कआउट होतोय. मी मुद्दाम मोठेपणा सांगत नाहीये की मी तुम्हाला असं अजिबात सांगत नाहीये. आतापर्यंत जे प्लॅन आले असतील त्यांना म्हणजे मी माझा अनुभव सांगतो, तुम्हाला आला नसेल, की हे असे प्लॅन असतात. मग कुठेतरी हॉटेल बुक करतात, मोठा हॉल बुक करतात, एसी हॉल असतो, सगळे सुटा बुटामध्ये असतात, एकदम टाय घालून कोट घालून फुल. ज्यावेळेला ते लीडर असतो त्यांचा तो एंट्री करतो, मग सगळे उभे राहतात, मग सगळे टाळ्या वाजवतात, फटाके फोडतात स्टेजवरती, मागे स्क्रीन लावलेली असते, डॉल्बी लावलेला असतो, मोठा दंगा असतो, सगळे जय जयकार करत असतात त्या माणसाचा. असं मी अजिबात काहीही सांगत नाहीये. मी तुम्हाला ऍज इट इज किती पैसे बरं तो आल्यानंतर तो सुरुवातीला मैंने ये किया वो किया, जिंदगी में कुछ पाना है, तो ऐसा वैसा हे असलं काहीतरी सांगत असतो आणि मग तुझा प्लॅन सांगतो, मग मी हे केलं, मी ते केलं, मी हे स्वप्न साकार केलं, असं मी काहीही सांगणार नाहीये. टू बी फ्रँक, मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे. जे काही बँकेत पैसे मिळाले ते तुम्हाला मी दाखवणार आहे. पैसे मिळाले की तुमचा प्रश्न आहे, तुम्ही काय करायचं, बरोबर आहे ना. काय घेतलं काय नाही हा प्रश्न सेकंडरी. पुढे जाऊया आपण. हा कम्प्लिटली लिगल मनी आहे, कम्प्लिटली व्हाईट मनी आहे. 5% टीडीएस कट होतो आणि 5% ऍडमिन चार्ज कट होतो. 5% ऍडमिन चार्ज कशासाठी की कंपनी ही जी पेमेंट सिस्टीम एनईएफटी सिस्टीम राबवते त्याचं 5% ऍज इट इज कंपनीला जातात. म्हणजेच काय, थोडक्यात 5% ऍडमिन चार्ज कंपनी घेते. 5% टीडीएस आहे तो तुमच्या इन्कम टॅक्स पोर्टलला 26AS मध्ये दर 3 महिन्यानंतर रिफ्लेक्ट होतो. 5% एक मिनिट, सॉरी कॉल येत होता. मिनिमम विड्रॉल हा 500 रुपयाचा असू शकतो. 500 रुपयाचे मिनिमम विड्रॉल का ठेवलाय, तुम्ही रोज विड्रॉल करू शकता, काहीही लिमिट नाहीये. 500 रुपये आल्यानंतर 500 रुपयाचा मिनिमम विड्रॉल ठेवण्यामागचं कारण असं आहे मित्रांनो की 20-20 रुपये जर तुम्ही बँकेत ट्रान्सफर करत गेलात तर त्यावेळेला पेमेंट सिस्टीमवरती खूप लोड येईल, प्रत्येक जण ट्रान्सफर करतील, म्हणून एक छोटीशी अमाऊंट आहे, पण तुम्ही रोज हे बँकेत तुमच्या ट्रान्सफर करू शकता, याला काहीही तुमचं बंधन नाहीये. पुढे सक्सेस रेशो तुम्ही पाहिलात, 100% सोडून द्या, 10% सोडून द्या, 1% सोडून द्या. 0.1% वरती जरी तुम्ही सक्सेसफुल झालात मित्रांनो, खूप मोठी अमाऊंट आहे. 76,000 रुपये पर डे तुम्हाला इन्कम सुरू होतो. 0.01% वरती जरी तुम्ही सक्सेसफुल झालात तरी सुद्धा 7,654 रुपये तुम्हाला पर डे सुरू होतात. मी नुकताच हा टप्पा पार केलाय, अजून एवढा मोठा टप्पा पार करायचा. ठीक आहे, पुढे जाऊ. युअर ड्रीम विल रिमेन जस्ट अ ड्रीम. स्वप्न दाखवायची ही पीपीटी आहे, फक्त सोडून द्या. टेक अ डिसिजन नाव टू चेंज युअर लाईफ. मी मुद्दाम म्हणतो स्वप्न बघा, पण हा इझी गो मनी नाहीये. हे तुम्ही एका महिन्यात कोणतरी सांगेल तुम्हाला अरे 15 मिनिटं काम कर, अर्धा तासच काम कर, एका महिन्यात तुला लाखो मिळतील, करोडो मिळतील, एका महिन्यात तू गाडी घेशील, स्वतःचं घर घेशील, असं मी मुद्दाम अजिबात सांगत नाहीये. ह्याच्या मी पूर्णपणे विरुद्ध आहे. मी क्लिअरली सांगतो
जेवढे तुम्ही जास्त कष्ट कराल, जेवढं जास्त तुम्ही झटाल, जेवढं जास्त काम कराल, तेवढं जास्त तुमची ग्रोथ होईल, तेवढे जास्त तुम्हाला पैसे मिळतील. म्हणजे पैशाचं काय करायचंय हा प्रश्न स्वाभाविकच तुमचा आहे. आपण आता महत्वाच्या मुद्द्याला जाऊ. तर मी माझं प्रोफाईल शेअर करतो, लाईव्ह प्रोफाईल शेअर करतो. क्रोम मध्ये जातो मी. मी हे आयडी पासवर्ड सेव्ह करून घेतलेला आहे ऑलरेडी. हे माझं प्रोफाईल आहे. प्रोफाईल मध्ये गेल्यानंतर इथे प्रोफाईल क्लिअर आतमध्ये जातो. हे माझं नाव, माझं आयडी, डेट ऑफ जॉईनिंग आहे 2 ऑगस्ट. 3 ऑगस्टला मी ऍक्टिव्हेशन केलं होतं, म्हणजे रात्री 12 नंतर झालेलं आहे, त्यामुळे 3 ऑगस्ट तारीख पडली. बाकीचे डिटेल्स आहेत माझ्या. तर 3 ऑगस्टला ऍक्टिव्हेशन केलं. सुरुवातीला तर मी बघितलं की खरंच 20 रुपये येतात का. मी त्यावेळेला त्या दिवशी काहीच केलं नाही. त्या दिवशी काहीच केलं नाही आणि बघितलं बाबा, ते ऍप्लिकेशन घेतलं, वापरलं. ऍप्लिकेशन वापरल्यानंतर ते 20 रुपये आले. नंतर मग मी 4 ऑगस्टला काम सुरू केलं. इथे तुम्ही पासवर्ड चेंज करू शकता. तुमचा लॉग इन पासवर्ड तुम्हाला मिळतो. ट्रान्झॅक्शन पासवर्ड, पेमेंट बँक विड्रॉलसाठी ट्रान्झॅक्शन पासवर्ड असतो, तो तुम्हाला मिळतो, तो तुम्ही चेंज करू शकता. तिथे तुम्हाला तुमची केवायसी अपलोड करावी लागते. म्हणजे काय, तुमच्या बँकेत पैसे ट्रान्सफर करायचे आहेत ना, तुम्हाला बँक अकाउंट नंबर आणि IFSC या गोष्टी तिथे सबमिट कराव्या लागतात. त्या व्हेरीफाय होतात, मग तुमच्या बँकेत पैसे जमा करू शकतात. हे डॉक्युमेंट आहे, फ्रँचायझी आहे, हे तुम्हाला कळेल हळूहळू तुम्ही एनरोल झाल्यानंतर. हे माय टीम लेवल, म्हणजे तुमच्या अंडर किती आहे, तुमच्या कुठल्या लेवलला किती जण आहेत, तुमच्या प्रत्येक लेवलचा किती काउंट आहे, अशा पद्धतीने हे सगळं दिसतं. ही पिन ही ऑनलाईन ट्रान्सफर पेमेंट केल्यानंतर, आता सध्या ही ऑनलाईन ट्रान्सफर बंद आहे. आता पेमेंट गेटवे आहे तो परत आपल्याला अपडेट होतोय. त्यामुळे तुम्हाला आता 1200 रुपये तुमच्या अपलाईनला पाठवावे लागतील, तुमच्या लिडर्सला पाठवावे लागतील. एक येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये परत पेमेंट सिस्टीम चालू होईल, गेटवे सिस्टीम चालू होईल. तर त्यावेळेला हे पिक्चर मध्ये येणार आहे, पिन डिटेल, पिन ट्रान्सफर. तुम्ही जेव्हा एनरोल होता तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळतील. बेनिफिट्स हा महत्वाचा पार्ट आहे. पेआउट डिटेल मध्ये तुम्हाला पर डे किती रुपये मिळतात हे दिसतं. लॉग आउट झालं. हे ऑटो लॉग आउट होतं. जर तुमचं 2 मिनिट इनएक्टिव्ह असेल तर ऑटो लॉग आउट होऊन जातं. शनिवार रविवार अधूनमधून अपग्रेड चालू असतात, नवीन नवीन गोष्टी इम्प्लिमेंट होत असतात आपल्या वेबसाईट मध्ये. आम्ही जेव्हा जॉईन झालो होतो त्यावेळेला OTP नव्हता. मग आता OTP यायला लागलाय. प्रत्येक ट्रान्झॅक्शन तुमचं OTP मार्फत होतं. तुम्हाला कॅप्चरद्वारे टाकावा लागतो. तर अशा पद्धतीने हे हळूहळू ग्रोथ होतीये कंपनीची. नंबर ऑफ एंट्रीज वाढवतो. इथे उलट करतो. इथे बघा, 3 ऑगस्ट पासून सुरुवात केली होती. 3 ऑगस्ट पासून सुरुवात करून हे हळूहळू 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 साधारण 54-55 दिवसात हे हा आकडा पर डेचा गेलेला आहे. 20,095 रुपये. कधी? 26 तारखेला. 26 म्हणजे कालची तारीख. कालचा माझा पेआउट होता 20,095 रुपये पर डे. आज 27 तारीख आहे. आज अजून यात थोडेसे वाटतील. रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी हे अपडेट होतं. तर अशा पद्धतीने हा वर्कआउट होतोय. आता तुम्ही एक छोटंसं पाहिलं तर आपण एक जेवढं स्क्रीन मध्ये मावतंय तेवढं एक करू. एकच मिनिट. हळूहळू शांतता. दार लावू ग. दार. जर तुम्ही बघितलं 26 तारखेला 20,095. एक स्क्रीन मध्ये जेवढं मावतं तेवढं पण घेऊ. साधारण 10 तारखेचं बघा. 10 सप्टेंबरचं तुम्ही पाहिलं तर 5,540 रुपये मला पर डे इन्कम सुरू होतं 10 सप्टेंबरला. आज तारीख किती आहे? 26. म्हणजे अक्षरशः 16 दिवसामध्ये हे 5-5.5 हजारावरनं 20,000 वरती गेले. याचं एकमेव महत्वाचं कारण आहे की पहिली गोष्ट म्हणजे पर डे इन्कम आहे. तुम्ही एका व्यक्तीला एकदाच तुमच्या खाली जोडता, त्याचं पर डे ऍज पर दॅट लेवल तुम्हाला इन्कम सुरू होतं. पहिली गोष्ट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जसे जसे तुमचे लेवल वाढतात तसं तसं त्याचा मल्टिप्लिकेशन फॅक्टर वाढतो.
आणि तुमचे पार्टिसिपेंट सुद्धा वाढतात. आणि हेच एकमेव कारण आहे की ही एवढी फास्ट ग्रोथ आहे. नो डाऊट सुरुवातीला तुम्हाला हे हळूहळू हळूहळू इन्क्रीज होतं. बघा 3 ऑगस्ट मला 3, 5, 6, 13, 31, 44, 67 अशा पद्धतीने हे इन्क्रीज होते. हळूहळू हळू तुम्हाला थोडासा पेशन्स ठेवावा लागतो. मी मुद्दाम हे गोष्ट का सांगतोय की लोकांना कसं असतं, हे मार्केटमध्ये खूप अशा हे आहेत की बाबा लोकांनी असं सांगितलेलं, मार्केटला बदनाम केलेलं असल्या गोष्टींना की अरे 1 महिन्यात तुला लाखो कमवशील. पण 1 महिन्यात लाखो कमवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. मी असे अजिबात म्हणत नाहीये. हे लोक त्याला प्रिफिक्स म्हणून असं सांगतात की 15 मिनिटं काम कर, अर्ध्या तासच काम कर. अजिबात नाही. मी असं म्हणतो जेवढं जास्त काम करा, जीव तोडून. तुम्ही नोकरी करता ना, नोकरीमध्ये किती कष्ट करता तुम्ही? दुसऱ्यासाठी करता की नाही कष्ट? सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 6 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही कष्ट करता, दुसऱ्यांसाठी झटता, जीव तोडून काम करता. 1 महिना असं कंटिन्यूस 9 ते 6 9 ते 6 1 महिना हे एवढं काम केल्यानंतर मग तुम्हाला महिन्याच्या शेवटला तुम्हाला एक काहीतरी अमाऊंट तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होते. 1 वर्ष असं कंटिन्यूस काम केल्यानंतर मग तुम्हाला काहीतरी इन्क्रीमेंट मिळते. किती मिळते इन्क्रीमेंट मित्रांनो? 5%, 10%, 20%. भारी भारी कंपनी असेल तर 30%. त्याच्यावरती आपण खुश असतो की नाही? मग तिथे जर एवढं काम करतो आणि एवढेच पैसे मिळत असतील तर इथे बघा, भले आपण 1 रुपयापासून सुरुवात करतो मित्रांनो, पण आता माझं स्वतःचं उदाहरण, मी काही फार मोठा तीर मारलेला नाहीये, पण मी छोटासा एक्झाम्पल देतो. आज 50-55व्या दिवशी माझं पर डेचं इन्कम 20,000 रुपये आहे. 2012 पासून मी नोकरी करतोय मित्रांनो. आज 20 वर्ष झाली मला, सॉरी 2020 आहे, आज 8 वर्ष झाली मला नोकरी करतोय. 8 वर्षात मी हे नोकरीच्या सुद्धा जवळपास 3, 4, 5 पट हे इन्कम मला मिळतंय. तर अशा पद्धतीने हा प्लॅन आहे. मी तुम्हाला आता महत्वाचं दाखवतो पैसे कसे ट्रान्सफर होतात त्याचं. हा, मी स्क्रीन रेकॉर्डर काढून ठेवलेले आहेत ज्यावेळेला कधी कधी पेमेंट ट्रान्सफर करतो त्यावेळेला. आता हा रेकॉर्डर साधारण 21 तारखेचा आहे, 21 सप्टेंबरचा रिसेंटली आहे. हे माझ्या वॉलेटला होते 12,686 रुपये. हा, तर हे दाखवतो 12,686 कधी आले? 20 तारखेला आले असतील. तर ते 20 तारखेला बघा इथे 20 तारखेला 12,666 रुपये. हे 12,666 माझा लेवल इन्सेंटिव्ह आहे फक्त. वरती बघा लेवल बेनिफिट आहे. आणि 20 रुपये हे ऍड झालेले आहेत माझ्या वरच्या ऍप्लिकेशनच्या युजेसचे. ते 20 रुपये यातच ऍड होतात. तर असे मिळून माझ्या वॉलेटला होते टोटल 12,686 रुपये. ते मी माझ्या ऑस्मॉसच्या वॉलेटमधनं माझ्या बँकेत ट्रान्सफर केले. बेनिफिट पेआउट, सॉरी बँक विड्रॉल 2 नंबरचा ऑप्शन आहे. हे माझं ऍक्सिस बँकेचं अकाउंट आहे. अवेलेबल फंड आहे 12,686 रुपये. ते मी सगळे पैसे बँकेत ट्रान्सफर केले. ओटीपी येतो, सेंड ओटीपी होती गेले की वरनं ओटीपी आला. ओटीपी मी टाकतो. हा, आता मुद्दाम मी ट्रान्झॅक्शन पासवर्ड हा स्किप केलेला आहे. कंपनीकडनं तुम्हाला ट्रान्झॅक्शन पासवर्ड मिळतो. हा ट्रान्झॅक्शन पासवर्ड मी स्किप केलेला आहे मुद्दाम सिक्युरिटी रिझन साठी. तर ट्रान्झॅक्शन पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला सेंड रिक्वेस्ट वरती प्रेस करायचं. सेंड रिक्वेस्ट वरती प्रेस केल्यानंतर बँक विड्रॉल सक्सेसफुल असा एक बोर्ड येतो. आता माझ्या वॉलेटला बघा 0 असतील. मेन वॉलेटला बघितलं तर ते 0 असतील. ओके, तर अशा पद्धतीने हे तर तुम्ही म्हणाला सर हे माझ्या ऑस्मॉसच्या प्रोफाईल मधून मी माझ्या बँकेत ट्रान्सफर केलेल्याची प्रोसेस. हा, बँकेत आले का? तर हा माझा ऍक्सिस बँकचा रेकॉर्डर आहे, व्हिडिओ रेकॉर्डर आहे, स्क्रीन रेकॉर्डर. हे असं ऍक्सिस बँकेचं इंटरफेस आहे. जर तुम्हाला कोणाला माहित असेल, वापरत असाल तर माहिती असेल. तारीख बघा 21 सप्टेंबर 2020. मी सेव्हिंग्स अकाउंट मध्ये गेलो आणि मग सेव्हिंग्स मध्ये गेलो. इथे मी पॉज करतो. 21 तारखेला 21 सप्टेंबर NEFT CMS जो काही रेफरन्स नंबर असेल तो ऑस्मॉस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड
11,417 रुपये 40 पैसे माझ्या अकाउंटला जमा झाले. कसे? वॉलेटला किती होते? 12,686 वजा त्यातनं किती टक्के कट होणार? 10% कट होणार. म्हणजे आपण काय करू, पॉइंटर आपल्या एक लेफ्ट साईडला घेऊ. 1268.6 किती झाले? 11,417 रुपये 40 पैसे हे माझ्या बँक अकाउंटला जमा झालेले आहेत. तर अशा पद्धतीने हा प्लॅन वर्कआउट होतो. त्याच्यानंतर बेनिफिट मध्ये गेलात, बँक विड्रॉल डिटेल, आतापर्यंत तुम्ही किती पैसे काढले, काय काढले, आता मे बी हे लॉग आउट होऊ शकतं. हे सगळा रिपोर्ट दिसतो. हा हे आहे बघा, हे असे बरेच आहेत. आता पण कशा काय एंट्री केल्यात त्या. तर ठीक आहे, इथे मी माझी स्क्रीन मी ऑफ करतो. माझा व्हिडिओ सुद्धा मी ऑफ करतो आणि एक 2-3 महत्वाचे प्रश्न घेतो मी. तर हा सगळा प्लॅन तुम्हाला सांगितला, सगळे प्रूफ दाखवले, अशा पद्धतीने वर्कआउट होतो, हे सगळं मान्य आहे. एक महत्वाचे 4 प्रश्न मी घेतो जे प्रत्येकाला पडणं अपेक्षित असतं आणि नंतर मग आपण एक 5 मिनिटात पुढचा राऊंड घेऊ प्रश्नांचा. आता थोडस वेळ कमी आहे. पुढची मीटिंग आपली लगेच 9ला सुरू होणार आहे. कन्नड मीटिंग, कन्नड लँग्वेज मधली मीटिंग. त्यामुळे मी एक 4-5 प्रश्न घेईन फक्त. तर पहिला प्रश्न असा असतो की कंपनी लिगल आहे का. दुसरा प्रश्न, कंपनीचा हा प्लॅन किंवा कंपनी कधी बंद पडू शकते. तिसरा प्रश्न, कंपनीला एवढे पैसे येतात कुठून. ओके, पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी देतो, कंपनी लिगल आहे का, कंपनीचे सगळे डॉक्युमेंट आहेत, कंपनी MCA अंडर रजिस्टर्ड आहे, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स च्या अंडर ही सर्व्हिस अँड गुड्सला तुम्ही जाऊन चेक करू शकता. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही जावा, चेक करा, तुमच्याकडे गुगल आहे. मी क्लिअर सांगतो, मी माझ्यावरती विश्वास ठेवू नका. मी फक्त डिक्टेटर आहे, मी काही कंपनीचा माणूस नाहीये. माझ्या कंपनीचा मी तुझ्यासारखाच मेंबर आहे. माझ्या कंपनीला कुठल्याही मॅनेजमेंट लोकांसोबत पर्सनल कॉन्टॅक्ट नाहीये, काहीही नाहीये. मी फक्त हा प्लॅन तुमच्यासमोर घेऊन येतो ऍज अ लिडरशिप म्हणून. मी सुद्धा तुमच्यासारखाच एक मेंबर आहे, फक्त तुमच्या आधी एक 50-55 दिवस आधी जॉईन केलेला आहे, एवढाच काय तो फरक आहे. आता हे लिगल डॉक्युमेंट म्हणा, जीएसटी नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, हे सगळं तुम्ही गुगलला सर्च करा. जीएसटी फाईल होते का, तुमच्या CA ला विचारा की हा जीएसटी नंबर आहे, बघ रे बाबा म्हणायचं, मंथ टू मंथ जीएसटी फाईल होते का, दिसतं सगळं. कंपनी महिना टू महिन्यात हे जीएसटी फाईल करते. बर, पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं. दुसरा प्रश्न, कंपनी कधी बंद पडेल. आता तुम्हाला सांगतो, 1.5 महिन्यापासून मी हे साधारण 2 महिन्यापासून बघतोय, कंपनी डे बाय डे ग्रोथ करते. पण कंपनी बंद पडणार नाहीये, कंपनी प्लॅन बंद करणार आहे. तो प्लॅन कधी बंद करणार आहे, कंपनीने ऑफिशियली सांगितलेलं आहे की ज्या वेळेला आपण 7 कोटी लोकांपर्यंत पोहोचू, म्हणजे कधी 7 कोटी लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर हा प्लॅन कंपनी बंद करणार आहे. कुठला प्लॅन? लेवल बेनिफिटचा प्लॅन. 20 रुपये आहेत ते तुम्हाला लाईफ टाईम साठी मिळत राहणार आहेत. लेवल बेनिफिटचा प्लॅन ज्या वेळेला कंपनीमध्ये 7 कोटी लोक होतील, म्हणजे काय, तर पिकफ्लिक ऍप्लिकेशनचे 7 कोटी युजर बेस होईल, त्यावेळेला हा प्लॅन बंद करणार आहे. आणि कंपनीचं टार्गेट आहे की 3 वर्षामध्ये आपल्याला 7 कोटी लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. पुढचा प्रश्न तुमचा असेल की आता किती जण आहेत, तर तुम्हाला सांगतो हा प्लॅन 18 मार्च 2020 सुरू केलाय कंपनीने. 18 मार्च म्हणजे लॉकडाऊन मध्ये, जस्ट लॉकडाऊन सुरू व्हायचं 4 दिवस आधी. तर 22 तारखेला लॉकडाऊन सुरू झालं, 22 मार्चला. तर 18 मार्च 2020 मध्ये हा प्लॅन सुरू केलाय. आणि आज आपल्या कंपनीमध्ये, आज आपल्या प्लॅन मध्ये, बिझनेस प्लॅन मध्ये जवळपास 6 लाख लोक आहेत, विचार करा. आणि आपल्याला 7 कोटीपर्यंत पोहोचायचं आहे. आता 6 लाख लोक आहेत, 7 कोटी लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. हे टार्गेट कंपनीचं 3 वर्षात आहे. कंपनी म्हणते 3 वर्षात आपल्याला हे टार्गेट कम्प्लीट अचीव्ह करायचं आहे. त्याच्यानंतर हा बेनिफिट प्लॅन बंद होणार आहे, पण 20 रुपयाचा प्लॅन सुरू होणार आहे. आणि ह्याच्याही पुढे कंपनी असं म्हणते की एक 2.5-3 वर्षानंतर जे काही लोक जॉईन होतील त्या लोकांचं कुठलंही आर्थिक नुकसान होणार नाही याची कंपनी काळजी घेतलेली आहे. आता पुढचा महत्वाचा तिसरा प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न की कंपनीकडे एवढे पैसे येतात कुठून. तर तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे
लुडो चॅम्प 2020 हा जो गेम आहे त्याचे जवळपास 15 लाख युजर्स आहेत आणि हा एक गॅम्बलिंग गेम आहे. तर एक छोटासा एक्झाम्पल घेतो. 15 लाख युजर्स आहेत सोडून द्या, पण एक दोघं जण गेम खेळले, 1,000 रुपये लावले. मी आणि माझ्या मित्राने 1,000 रुपये लावले. कोणतरी हारणार आहे, कोणतरी जिंकणार आहे. समजून चला माझा मित्र जिंकला, मी हारलो. तर माझ्या मित्राला किती रुपये मिळणं अपेक्षित आहे? 2,000 रुपये. पण ते 2,000 रुपये मिळत नाहीत मित्रांनो. त्यातले 200 रुपये म्हणजे 10%, 200 रुपये कंपनी स्वतःचा प्रॉफिट शेअरिंग बेसिस कट करून घेते आणि त्या जिंकणाऱ्या व्यक्तीला 2,000 पैकी फक्त 1,800 रुपये देते आणि तेही टॅक्स कट करून. तर अशा पद्धतीने 15 लाख जाऊ दे, त्यातले 15,000 जरी रोज खेळले आणि 500-100 रुपयाने जरी खेळले तरी दिवसाला लाखो रुपयाचा कंपनीला आता प्रॉफिट होतोय, रिव्हेन्यू जनरेट होतोय. आपलं आता हे कंपनी हे जे पैसे मिळतात हे सगळे इथे फिरवते, पिकफ्लिक वरती फिरवते आणि हेही पुढे सांगतो की ज्या वेळेला 10 लाख युजर्स होणार आहेत कंपनीचे पिकफ्लिकचे, त्यावेळेला हे पिकफ्लिक ऍप्लिकेशन मध्ये कंपनी ऍडव्हर्टाईज इंट्रोड्यूस करणार आहे. आणि आता कंपनी काय म्हणते, तुम्ही ऍप्लिकेशन वापरा. 10 लाख युजर्स झाल्यानंतर कंपनी असं म्हणणार आहे की तुम्ही आता 2-5 मिनिटं ऍप्लिकेशन वापरत होताना तेवढीच 5 मिनिटं फक्त आता ऍड्स बघा, ऍडव्हर्टाईज बघा आणि त्या ऍड व्ह्यूजचे पैसे कंपनीला मिळतील. नो डाऊट आपल्याला 20 रुपये मिळणार आहेत, लक्षात घ्या. आपल्याला त्यातनं 1 रुपया एक्स्ट्रा मिळणार नाही, आपल्याला 20 मिळणार आहेत. कंपनीला काय मिळतील, कंपनी मोठी होणारच आहे, पण अशा पद्धतीने आपल्याला सुद्धा हे उत्पन्न कंटिन्यू पुढे मिळणार आहे. तर अशा पद्धतीने हा प्लॅन आहे. तर तुम्हाला काही अजून प्रश्न असतील तुम्ही चॅटबॉक्स मध्ये विचारू शकता. 1-2 ते 3 मिनिटात मी फक्त महत्वाचे प्रश्न घेईन आणि मग मी संपवेन. हा, प्रसाद आयपॅड म्हणतायत की कंपनी आज काय वेबसाईट नॉट वर्किंग लास्ट नाईट. याचं कारण असं आहे की रविवारी कंपनीचा अपग्रेड असतो. कंपनी आता चालू झालेली आहे वेबसाईट. मी आता तुम्हाला थोडक्यात लाईव्ह दाखवतो तुम्हाला. मी चालू आहे, वर्किंग आहे. हे हळूहळू एक 4-5 दिवसांनी. कंपनी नवीन आहे आपली सर, कंपनी नवीन आहे याचा अर्थ असा आहे की एक आपण छोटंसं म्हणून आपण एक पिल्लू आहे. हळूहळू हे वाढतंय हळूहळू अपग्रेड होत आहेत. शनिवार रविवारी त्यांचं असतं एक 4 तास बंद, 6 तास बंद. ठीक आहे, काय हरकत नाही. मी महत्वाचे कमेंट घेतो. आयडी ओपन करण्यासाठी काय करावे लागेल? तुम्ही ज्यांच्या रेफरलने आला आहात त्यांच्या रेफरल थ्रू तुम्ही ते आयडी ऍक्टिव्ह करू शकतात. सूरज देशपांडे म्हणतात 120 दिवसानंतरचा रिन्युअलचा कन्सेप्ट नाही कळला, प्लीज सांगा. छोटंसं लगेच 2 मिनिटात सांगतो. एक समजून चाला. कॉल येतो. एक सिंपल भाषेत सांगतो. दर 4 महिन्यांनी तुम्हाला 20 रुपये 2400 रुपये मिळणार आहेत आणि त्याच 2400 मधले 1200 रुपये ऑटो डेबिट होणार आहेत. तुम्हाला काही एक्स्ट्रा भरायची गरज नाहीये. थोडक्यात काय, दर 4 महिन्यानंतर तुम्हाला 1200 मिळत राहणार आहेत. बस, बाकी काहीच नाही. पुढे आपण जाऊ. जर माझ्याकडनं 2च मेंबर झाले तर स्वप्नील फेगडे म्हणतात जर माझ्याकडनं 2च मेंबर, काही हरकत म्हणजे 2 मेंबरचे 2 रुपये प्रमाणे तुम्हाला मिळतील आणि ते 20 रुपये ते मिळणारच आहेत. तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही खाली काम करा किंवा करू नका, तुम्हाला ते 20 रुपये मिळणारच आहेत. तुम्ही जर हे लेवलवरती काम केलं तर त्याचं बेनिफिट तुम्हाला एक्स्ट्रा आहे. ओमकार म्हणतात आपण लोकांना कसं सांगायचं. तुम्हाला फक्त हेच सांगणं, तुम्हाला काय करा, तुम्ही तुमच्याकडनं होत नसेल तुम्ही मीटिंगला बसवा. मीटिंग मध्ये मी प्रॉपर विथ प्रूफ सगळं सांगतोय. ठीक आहे. हाऊ टू इन्क्रीज मेंबर, हेच मी तुम्हाला सांगितलं ते. हा, MLM चा काही संबंध आहे का? आता मी तुम्हाला सांगतो. प्रशांत पाटील म्हणतात इथे की MLM ही कन्सेप्ट अशी आहे मित्रांनो, मल्टी लेवल मार्केटिंग. MLM ही अशी कन्सेप्ट आहे की जर तुम्ही त्याच्यामध्ये काम केलं तर तुम्हाला पैसे मिळतात. म्हणजे काय, मी माझं स्वतःचं एक्झाम्पल सांगतो. माझं स्वतःचं एक्झाम्पल असं सांगतो की कोणीतरी, मी ह्याचं एक्झाम्पल सांगतो, इबीज मी जॉईन केलं होतं. कोणतरी माझ्या आलं, मला सांगितलं गेलं की अरे असा असा प्लॅन आहे, एवढे पैसे भरायचे, मग खाली 5 मेंबर कर. मग 5 मेंबर केल्यानंतर मग तुझे जे काही पैसे भरलेले आहेत ते सगळे पैसे वसूल होतील आणि तिथून मग ते जे काही काम करतील त्याचा तुला फायदाच फायदा. पैसाच पैसा. त्या पैशाच्या नावाखाली मी बोललो
पण माझ्याकडनं काही मेंबर करणं झालं नाही, कारण तो प्लॅन कन्व्हिन्सिंग नव्हता. कितीतरी भरायचे होते 7,500 मी कॉलेजला असतानाची गोष्ट आहे. त्यानंतर सीडी मिळणार होत्या, सीडी मिळणार, त्या सीडी मध्ये एज्युकेशनल काय 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 होतं मला सांगितलं गेलं की 25,000चं ते प्रोडक्ट आहे मार्केटमध्ये, तुला 7,500 रुपयात मिळतात, मग प्रत्येक मेंबर मागे तुला एवढं मिळणार. मग लक्षात घ्या त्याच्या आणि आपल्या प्लॅनमध्ये एवढा मोठा एक फरक आहे की पहिली गोष्ट की तुम्हाला हे पैसे जे भरता ते ऍज इट इज परत मिळतात. तुम्हाला तुमच्या हातातल्या मोबाईलमध्ये फक्त ते ऍप्लिकेशन वापरायचंय, त्या ऍप्लिकेशनच्या वापरावरती तुम्हाला पैसे मिळणार आहे. तुम्हाला असं कुठलंही अजिबात बंधन नाहीये की खाली रेफरल करा, माणसं करा, असं करा तसं करा, काही नाही. तुम्हाला तुमचे भरलेले 1,200 रुपये ऍज इट इज परत मिळणार आहेत आणि लाईफ टाईम साठी ते 20 रुपये तुम्हाला मिळणार आहे. हा, ऍप्लिकेशन वापरणं अपेक्षित आहे. पुढे दुसरी कन्सेप्ट अशी असते की आपल्या प्लॅनमध्ये आणि त्या प्लॅनमध्ये असं सांगतो की भले तुम्हाला पहिले 500 रुपये 1,000 रुपये मिळतील पहिल्या लेवलला, पण ते कमी कमी होत जातात. आपल्या प्लॅनमध्ये आपण भले 1 रुपयापासून सुरुवात करतो, पण तो जसे जसे नंबर ऑफ पार्टिसिपेंट्स वाढतील तसे तसे ते लेवल बेनिफिट वाढतो आणि हा पर डे आहे. 500 रुपये तुम्हाला वन टाइम मिळत असतील, मोठी अमाऊंट आहे, किंवा 10,000 भरल्यानंतर एक 2,000 5,000 रुपये तुम्हाला वन टाइम मिळत असतील, हे एक तास मिळतात. आपल्याला हे पर डे अमाऊंट आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला काही प्रोडक्ट सेल करायचं आहे का, बाबा कंपनीतनं 20 रुपयाची वस्तू घ्यायची आणि जाऊन कोणाला तरी 30 रुपयाला विकायची आणि म्हटलं 10 रुपयाचं मार्जिन तुम्हाला मिळालं, 10 रुपयाचं कमिशन तुम्हाला मिळालं, असं काय आहे का? कोणाच्या दारात जायचं आहे का? कोणाला काही मार्केटिंग करून विकायचं आहे का? आपल्या स्वतःच्या हातातल्या मोबाईलमध्ये ते ऍप्लिकेशन वापरायचं आहे. रेफरल करायचे असतील तर त्यांना सांगायचं की असे असे मीटिंग होते, कंपनीच्या स्वतः मीटिंग होतात, कंपनीच्या जे ऑफिशियल लोक आहेत त्यांचे सुद्धा रोज 4 मीटिंग होतात, त्या 4 मीटिंग हाऊसफुल असतात, हजारो लोक त्याच्यामध्ये असतात. तर आपली ही मीटिंग होते, आपण इंडिव्हिज्युअल लेवलला आपापल्याला मीटिंग घेतो. तर अशा पद्धतीने हा असा प्लॅन वर्कआउट होतो. म्हणून मी म्हणतो की हा असा MLM नाही म्हणू आपण, ह्याला म्हणू एक ऍफिलिएट मार्केटिंग. ऍफिलिएट पार्टनर्स आहोत आपण, ऍज अ ऍफिलिएट पार्टनर्स म्हणून प्रॉफिट शेअरिंग बेसिसवरती काम करतो आणि हे लिमिटेड आहे. बऱ्याचशा कंपन्या म्हणतात की तुम्ही 7 करोड 8 करोड 20 लाईफ टाईम तुम्हाला मिळणार. मी अजिबात अफवा नाहीये, मी स्पष्ट सांगतो, आपल्याला 7 कोटी लोकांपर्यंत पोहोचायचंय. 7 कोटी लोक, 3 वर्षाचं टार्गेट आहे कंपनीचं, त्यावेळेला प्लॅन हा बंद करणं. हा प्लॅन म्हणजे लेवल बेनिफिटचा प्लॅन बंद करेल. 20 रुपये सुरू राहतील, ही मोठी अमाऊंट नाहीये फारशी, त्यातनं कंपनी तर कमवणार असतं. पुढचा प्रश्न मी घेतो, कायनाइट चेक ऍप डेली. हो, तुम्हाला डेली मिळतात, रोज रात्री 12 वाजता अपडेट होतो तुमच्या प्रोफाईलला. बरेचसे कमेंट आहेत, मी पटकन एक दोन प्रश्नांची उत्तर घेतो. शून्य मेंबर झाले तरी सुद्धा कोणी 1200 अगोदर पेड नाही करू शकत का? मला प्रश्न नाही कळला, पण एवढं सांगतो की 0 मेंबर जरी झाले तरी प्रश्न नाहीये. तुम्हाला तुमचे 20-20 रुपये दिवसाला मिळणार आहेत, ते तुम्ही त्यासाठी. मागाशी मी सांगितलं तुम्हाला लिमिट 500चं आहे, 500 झाले की तुम्ही बँकेत काढून घेऊ शकता. ठीक आहे. 7 करोड सुरेखा कळसकर ताई म्हणतात, 7 करोड लोक आल्यानंतर आम्हाला नंतर फक्त 20 रुपये भेटणार का? हो, ₹20 मी बँकेमध्ये घेऊ शकतो का? नाही. मी तेच मागाशी म्हटलं, 500 रुपये झाल्यानंतर तुम्ही बँकेत घेऊ शकता. 500 रुपये मिनिमम असं अमाऊंट आहे. हा, रोजचे जर तुमचे 500 रुपयाच्या वर येत असतील तर तुम्ही ते रोज बँकेत घेऊ शकता. जसे की 500 रुपयाच्या पर डे इन्कम झाला की ते तुमच्या बँकेत रोज ट्रान्सफर करून घेऊ शकता. त्यामध्ये असं कुठलंही काही नाहीये की बाबा दर शुक्रवारी किंवा महिन्याच्या 15 तारखेला किंवा महिना टू महिना किंवा पहिल्या शनिवारीच काढते अमाऊंट आहे, तुम्ही तुमच्या बँकेत NFT घेऊ शकता. रोज डेली पेमेंट आहे. थँक्यू सर, रिअली इन्फॉ. ठीक आहे, काही हरकत नाहीये. ऑलमोस्ट बऱ्यापैकी मी सगळे डाऊट क्लिअर केलेले आहेत. तरी सुद्धा तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही त्यांच्याकडनं आला आहात, त्यांच्या रेफरने आला आहात, त्यांना तुम्ही विचारू शकता. ते डाऊट क्लिअर करतील तुमचा. आणि अजून बाकी तुमच्या बऱ्याचशा गोष्टी गुगल आहे म्हणा किंवा तिथे तुम्ही वर्कआउट करा. मी ओपनली सांगतो की मी फक्त डिक्टेटर आहे, माझ्यावरती विश्वास ठेवू नका. स्वतः वर्कआउट करा, स्वतः प्लॅन कसा चालतो काय चालतो बघा आणि मग ह्याच्यामध्ये 100% जॉईन करा. तुम्ही जॉईन करून काम केलं 100% तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळण्याची संधी प्राप्त आहे. ठीक आहे, मी माझी मीटिंग इथेच बंद करतो.
तुम्हाला काही डाऊट असेल तर तुमचा रेफरन्स विचारू शकता. धन्यवाद आणि शुभरात्री.